नमस्कार, आपण पाहत आहात लोकन्याय न्यूज। आजच्या महत्त्वाच्या राजकीय घडामोडी। जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी परांडा येथील प्रशासकीय यंत्रणा सज्ज। पथके मतदान केंद्रावर आज रवाना। जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक 2026 आता अंतिम टप्प्यात आली असून या निवडणुकीसाठी परांडा स्थानिक प्रशासन सज्ज झाले आहे। सर्व मतदान पथके म्हणजेच दिनांक 6 फेब्रुवारी रोजी मतदान केंद्रावर रवाना होणार आहेत। परांडा तालुक्यात एकूण 5 जिल्हा परिषद गट असून 10 पंचायत समिती गण आहेत। तालुक्यात एकूण 130 मतदान केंद्र असून सर्व मतदान केंद्र मतदान प्रक्रियेसाठी सज्ज करण्यात आली आहेत। मतदान घेण्यासाठी सर्व केंद्र मिळून एकूण 700 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे। सर्व मतदान पथकांना शुक्रवार दिनांक 6 रोजी सकाळी 8 वाजता शासकीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह परांडा येथे राहण्यास कळविले असून जे कर्मचारी गैरहजर राहतील त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृह परांडा येथून सर्व कर्मचाऱ्यांना मशीन व साहित्य वितरण केले असून त्यासाठी काही टेबलवरून कर्मचाऱ्याच्या माध्यमातून साहित्य वितरण करण्यात आले आहे। मतदान पथकांना केंद्रावर घेऊन जाण्यासाठी एसटी बसेस व काही वाहनाची सोय करण्यात आली आहे। परांडा तालुक्यासाठी क्षेत्रीय अधिकारी व त्यांच्या मदतीला काही सहाय्यक क्षेत्रीय अधिकारी नेमण्यात आले आहेत। मतदान केंद्रावर कायदा सुव्यवस्था स्थिती अबाधित राहावी यासाठी पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे। मतदान दिनांक 7 फेब्रुवारी रोजी सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 या वेळेत होणार आहे। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी सुरू असलेल्या प्रचाराचा कालावधी कालच संपल्याने प्रचाराच्या थोपा थंडावल्या आहेत। मागील काही दिवसापासून तालुक्यातील शहरी तसेच ग्रामीण भागात प्रचाराचा जोर मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत होता। प्रचाराच्या अंतिम टप्प्यात विविध राजकीय पक्षांचे उमेदवार आणि अपक्ष उमेदवारांनी मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी कॉर्नर सभापासून ते घरोघरी जाऊन संपर्क साधण्यावर भर दिला होता। परांडा तालुक्यात शिवसेना शिंदे गट, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शिवसेना उभाटा काँग्रेस या पक्षांनी आपापल्या ताकदीचे प्रदर्शन करत प्रचारात मोठी आघाडी घेतल्याचे दिसून आले। शिवसेना शिंदे गट पक्षाकडून आमदार तथा माजी मंत्री प्राध्यापक डॉक्टर तानाजीराव सावंत, भारतीय जनता पार्टीकडून माजी आमदार सुजितसिंह ठाकूर, राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी आमदार राहुल भैया मोटे, शिवसेना उभाटा गटाकडून रणजित ज्ञानेश्वर पाटील यांची या निवडणुकीत प्रतिष्ठा पणाला लागली आहे। जिल्हा परिषद गटात व पंचायत समिती गणात कुठला पक्ष बाजी मारतो याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे।